त्यापैकी 109 पेशंट बरे झालेले आहेत. 3 मृत्यू झालेले आहेत आणि उपचार सुरू असणारे 69 आहेत. मृत्यूचं प्रमाण सर आपल्या ग्रामीण भागामध्ये 1.66% आहे. सर आपले जे 181 पेशंट पॉझिटिव्ह आलेले आहेत त्यापैकी बाहेरून आलेल्यांची संख्या 13 आहे, स्थानिक 39 आणि पॉझिटिव्ह पेशंटच्या संपर्कातले 129 असे 181 पेशंट पॉझिटिव्ह आलेले आहेत. सर आपण दिलेल्या आदेशाप्रमाणे जो स्क्रीनिंग सुरू आहे तर त्याचा सेकंड राऊंड पण संपलेला आहे आणि त्याच्यामध्ये जर पेशंट आपल्याला इली किंवा सारीचे सापडले तर आपण त्याचे उपचार करतो. नमस्कार. आज अखेर कागल शहरामध्ये 95 पॉझिटिव्ह पेशंट सापडले आहेत. त्यापैकी आत्ताचा एक तो पर्यंत 96 होता, त्यापैकी 38 डिस्चार्ज झालेले आहेत, 6 मृत्यू झालेले आहेत. ॲक्टिव्ह पेशंट सध्या 56 आहेत आणि त्यापैकी CCCमध्ये 33 आहेत आणि होम आयसोलेशन केलेले 17 आहेत. 18 होते त्यात आपला आलेल्याचा मृत्यू झाला. त्या आपला जो मृत्यू दर आहे डेथ रेट तो 6 आहे आणि रिकव्हरी रेट 54% आहे. स्क्रीनिंगचा दुसरा राऊंड संपला आहे. स्क्रीनिंगमधून आपल्याला 7 पॉझिटिव्ह पेशंट सापडले आणि बाकीचे काय करा, टेस्टिंग वाढवा, त्याचे मृत्यूचा दर कमी होणार. जास्तीत जास्त वाढवा. हा रेट सुद्धा वाढायला आहे, तुझं टेस्टिंग कमी झालं. टेस्टिंग न करणं सुद्धा धोक्याचं आहे. लक्षात आहे, टेस्टिंग केलं तर टक्केवारी कमी पॉझिटिव्ह वाढू देत काय करते. तुमचं रिकामच पडलं की किती आहे कपडे आहे ना आणि अजिबात सिम्पटम लोक अँटीजन चालू झाले. काय रिपोर्ट किती आहे मी नगरला 2,000 तपासते रोज. 11 तारखेला 71 पेशंट आपण अँटीजन टेस्टिंग केले, त्याचे 13 पॉझिटिव्ह आले. 12 किती गेले 71. त्यापैकी किती? त्यापैकी 13 पॉझिटिव्ह. बघा म्हणजे किती प्रमाण आहे बघा. 30% आहे. म्हणजे हे जर वाढवलं तर पॉझिटिव्हचं प्रमाण वाढेल आणि तुमचा हा दर कमी. हो 6 पण मृत्यू फार आहे ना. तो थोडी शंका आली तरी त्यांच्यात अँटीजन करून घेऊ. मुरगुड शहरामध्ये एकूण बाधित रुग्णांची संख्या 64 झालेली आहे आतापर्यंत. बरे झालेले रुग्ण आपल्याकडे 26 आहेत. मयत जे आहेत ते 4 आहेत आणि ऍक्टिव्ह रुग्ण 34 आहेत. ऍक्टिव्ह रुग्णापैकी आपले 20 आहेत ते आदमापूरला आहेत, 1 आहे तो प्रायव्हेटला आहे कोल्हापूरला. होम आयसोलेशन्स मध्ये 9 आहेत, DY पाटीलला 1 आहे आणि गोडावत संजय गोडावतला 3 आहे. थोडी संख्या येते तिकडे. आपलं स्क्रीनिंग चालू आहे, शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत. तिसरा राऊंड जवळजवळ संपत आलेला आहे. रिपोर्ट घेतोय आपण आणि पर्सनली पर्यवेक्षक तिथं असतात तिथे ग्राउंडवर. मी सुद्धा जसं वेळ मिळत नाही तसं तुम्ही सुद्धा शंका आली का नाही तर ते केलं. मी चित्तपथक पण केलं आहे की ज्यामध्ये आपले मटन मार्केट किंवा भाजीपाला जे असतो का नाही बसलेले त्याचं दररोज करतोय आपण. भाजीपाला विक्रेते वगैरे असं करता का रोज? मोठं बोलायचं म्हणजे पाहिजे. हा अजिबात काय काम चालू झालेलं सोबत बोलता आदमापूरला आपली सोय चांगली आहे, फक्त तिथं आता आपल्याकडे ऑक्सिजनची मागणी केलेली आहे आपण. तर तिथं जर ऑक्सिजन आहेत पण पुरेसे नाहीत. आहे सर ऑक्सिजन. तिथं 2 जम्बो सिलेंडर आहेत आणि आपले 2 वार्ड सिलेंडर आहेत. आणखी मी अरेंजमेंट तसं 2 अजून पाटलांनी 50ची मागणी केलेली आहे, ती मिळतील. आता 10 तरी कमी कमी 1-2 दिवसात येतील. काय सर PHO मार्फत केली आहे सर. तालुका आरोग्य जिल्हा आरोग्य देखभाल मागणी केलेली आहे. ह्याला
सभापती उपचार कृती केली. सर नमस्ते. तर अँटीजन टेस्ट आपला जो मुरगुडच्या मीटिंगमध्ये झाला त्या दिवशी अँटीजन टेस्टची सुरुवात केली आणि त्याचा सगळं फायदा झाला मला असं व्हायला लागलेला आहे की काल आम्ही ज्या 40 टेस्ट केल्या त्याचा 5 लगेच पॉझिटिव्ह आले लगेच ॲडमिट करण्यात आले. त्या 6 टेस्ट ज्या आहेत सिम्पटम दिसत आहेत परंतु निगेटिव्ह दिसतात आणि ते आरटीपीसीआरला चालू केलं. म्हणजे आता आपल्या ज्या समजा 40 जिल्ह्यात आपण वेटिंग करायला लागणार होतं. हॅलो बाळू मामाला ऑक्सिजनची बेडची अजून व्यवस्था झाली नाही. अभिष शिंदे आले आणि डिप्टी इंजिनियर शिंदे बाळूमामा ते सोडून बाळूमामा आहे ना. बाळूमामा भक्त निवासला पाहिजे. बाळूमामाला भक्त निवासला पाहिजे. त्याचा कलेक्टर ऑर्डर काढा म्हणून सांगा त्याला. और ये बेड की हालत बहुत बुरी है ना, बहुत बुरी है. रोज रात भर मुझे फोन आते हैं लोगों को. हाँ क्या करो कितने बार बोला है. म्हणजे अभी पत्रकार परिषद देकर दोनों पर हमला कर रहा है. पेड़ मिलने के लिए थोड़ा कुछ सिस्टम बनाना. हाँ त्या अँटीजन टेस्टचा खूप चांगला व्हायला लागला आणि आपल्याकडे किट्स पण अवेलेबल आहे. दुसरा सर विषय होता की आपण एक्स्ट्रा आता 15 ऑक्सिजनचे बेड गोडाऊनमध्ये रेडी करून ठेवले. आता सर बेड जे होते ते बेड अवेलेबिलिटीमध्ये विषय होता की मॅक्झिमम ऑक्सिजन बेड होते तर 2-3 आपल्याकडे आहेत सफिशियंट आहेत. आता सध्या ऑक्सिजनची लाईन पण झाली जे जिल्हा परिषदकडून जम्बो ऑक्सिजनचे सिलेंडर पण मिळाले. तसं फॅब्रिकेशन करायचं काम राहिलं. शिंदे आलेत का त्यात फॅब्रिकेशन आज आम्ही तिथे करून घेतो. गोडाऊन सिलेंडर असं लेवलला बसवायचं तेवढंच राहिलं. ते जर झालं तर त्या 15 आपले ऑक्सिजन जे आज दिले होते आजपासून पण आपण ते सर सुरू करतो. फिजिशियनची सर नेमणूक केलेली आहे. टेलिमेडिसिनवरून आपले गावात जे आहे मग त्यांची ऑर्डर काढली आणि PSCच्या डॉक्टरांनी डॉक्टरने रेकमेंड केली की टेलिमेडिसिन अपॉइंटमेंट घ्यायची. आणि त्यासोबतच CC मोबाईल पण आपण आपल्या बोलूया ते कर्मचारी नाही. तर टेलिमेडिसिनसाठी सेपरेट मोबाईलचे सेट आणि नंबर जो आहे तो पण आपण अवेलेबल करून दिला. त्यासोबतच सर आता काल आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलच्या ऑर्डर काढल्या. आपल्या तालुक्यातले 17 प्रायव्हेट हॉस्पिटल जे अधिसूचित केले आहेत आणि त्यांच्याकडे बेड्स अवेलेबल आहेत. अशा 17 हॉस्पिटल्समध्ये आणखी 66 बेड्स आपल्याकडे त्यांच्याकडे आहेत. त्यातले 80% बेड्स आपण रिझर्व केले. 66 बेडपैकी त्यातले सगळे जे मोठे हॉस्पिटल आहेत 10 बेडपासून ते 50 बेडपर्यंत अशा आपल्याकडे 5 हॉस्पिटल आहेत आपल्या इथे. आणि बेड अवेलेबिलिटीसाठी आमच्या स्तरावरती आम्ही आता तिथे बेड मॅनेजमेंट अधिकारी म्हणून नेमणूक केली कालपासून. आज आम्ही त्यांची रिपोर्ट ट्रेनिंग घेतो. तिथे शिक्षकांच्या नेमणुका केल्या आणि 2 शिफ्टमध्ये करतो. पूर्ण वेळ 24 आवर्स त्या हॉस्पिटलवरती आमच्या त्या एका अधिकाऱ्याचं नियंत्रण असेल. आणि जर समजा बेड अवेलेबल असून जर पण नाही म्हणून तर आम्ही लगेच ॲक्शन घेण्यासाठी आमची ती व्यवस्था लावून घेतो. बेड मॅनेजमेंट जे चालू आहे त्याच्यावरती नियंत्रण करण्यासाठी पण आम्ही गट शिक्षण अधिकाऱ्यांची नेमणूक करतो. त्यासोबतच जे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत जे ज्यांची बिलांची तक्रार येते त्यासाठी ऑडिटर आम्ही नेमणूक केली आणि त्यांना हॉस्पिटल वाटून दिले. त्या ऑडिटरने
त्या हॉस्पिटलचं ऑडिट करायचं आणि सगळे ऑडिटर जातात का ते बिल व्यवस्थित करतात का त्यासाठी कोऑर्डिनेट म्हणून ते साहेब निबंधक जे आहेत त्यांचे निबंधक तर ते काल सगळं आम्ही ऑर्डर इश्यू केलं आज आम्ही त्यांची मीटिंग घेतली तर ते आजपासून व्यवस्था आम्ही लागेल. यासोबतच सर जिल्हा स्तरावरून कोविड वॉर म्हणून ऍक्टिव्हेट केली त्याचे 3 मोबाईल नंबर आहेत ते 24 चालू राहणार आहेत. तर ते 3 मोबाईल नंबर आम्ही सगळ्या व्हॉट्सअपवर प्रसिद्ध केले. आता आपल्या पत्रकारांना आलं असतील तर मी आपल्याला देईल आणि सर होम आयसोलेशनच्या सर्व कोविड वॉर 3 मोबाईल नंबर 24/7 चालू केले आणि ते सगळ्या जिल्ह्यांच्या मध्ये प्रसिद्ध केले. ज्याला कुणाला अडचण असेल बेडची अवेलेबल असेल किंवा कुठली पण अडचण पूर्ण जिल्हा स्तरावरून 3 मोबाईल ते तर 24 कर्मचारी म्हणजे आणि ते ऍक्टिव्हेट पण केलं त्यांनी आता ते चालू पण झालं. कोविड वॉर म्हणून त्याला जिल्हा स्तरावर म्हणून नाव दिलं. होम आयसोलेशन मध्ये सर आम्ही जरी त्या व्यक्तीला 10 दिवस ठेवला असेल 10 दिवस मॉनिटर करतो आणि सर 10 दिवसांच्या नंतर सिम्पटम्स नाही किंवा काय असेल तर ऑफिशियली डिस्चार्ज पण करायचं निर्णय केलेला आहे. डेथ रेट सर आम्ही प्रयत्न करतोय कमी करण्याचा जेवढं करता येईल तेवढं प्रयत्न करतो चालू आहे. बरेचसे पेशंट आपण ऑक्सिजन कमी असताना पण आपल्या स्तरावरती 5 बेड स्तरावरती रिकवर पण केले ते कागदमध्ये सुद्धा ते जर आजारी केले ते अभिजित शिंदे म्हणून त्यांच्याकडे PHC त्यांना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करत असताना आपल्याला पेशंट जर आपल्या कागदला आला एखादा तर त्याच्या नावापुढे फक्त कागद येते कागद तालुक्यातला कागद शहरातला ते कळत नाही त्यामुळे त्याचा मोबाईल नंबर एक येतात तुझं असं चुकीचं होतं की लागत नाही त्यामुळे त्या पेशंटचा हुडकण्यासाठी फार असते अशा मोबाईल व्यवस्थित घेतो एक डायरेक्ट कोल्हापूरला जातात काही खाजगीमध्ये घेतात काही CCC ला डायरेक्ट घेतात. CCC ला जर गेल्या असतील कागलमधला कुठला पेशंट तर कागलमधल्या CCC डॉक्टरांच्याकडून आम्हाला ती रिपोर्टिंग नगरपालिकेला व्हावं त्यामुळे ते असल्यावर त्याची एक अडचण आम्हाला येते. आणि आज सकाळी आता मला यायला कसा वेळ झाला तर आपल्याकडे दस्तगीर अब्दुल सईद मिळालेली आहे. मग मी पाटील मॅडमला फोन केला पाटील जुवेकरांनी उचलला मग आम्ही करायचं पण ती पॉझिटिव्ह पेशंट सांगा ना मॅडम 108ची ॲम्ब्युलन्स आपल्याला कागल CCCला दिलेली आहे पण त्याला बाकीच्या ठिकाणी पण कामाला होतं इचलकरंजीच्या किंवा हातकणंगले तालुक्यात त्यामुळे ते अवेलेबल होईना. रिक्वेशन करा त्याला सांगा तुम्ही आमच्या सेक्टरला हलवायचं कोण बघते डॉक्टर मोराळे म्हणून आहे कोण डॉक्टर मोराळेचा नंबर घेऊन पंचायत समितीचे काय झालं म्हणजे इथे लाईट लावून लाईट लागले तर आवाज सभापती कुराडे उपसभापती दीपक चव्हाण आपले काम वकील साहेब तहसीलदार सुप्रे मॅडम जल विकास अधिकारी मोकाशी मॅडम आपले जुने पोलीस स्टेशनचे सर्व वैद्यकीय अधिकारी आणि या गेले 5 महिने काम करत असलेले सर्व शासकीय अधिकारी पत्रकार बंधू भगिनी आणि मित्र आज गुरुवारीच मी ती आढावा बैठक घेतली तर उद्या मला झेंडावंदनला अहमदनगरला जायचं आणि परवा दिवशी 15 ऑगस्ट आणि परत शनिवार रविवारी सुट्टी लागेल आणि पुन्हा सोमवारी मला मुंबईला जायचं. आढावा बैठक दर आठवड्याची चुकवायची नाही आज लवकर घेतली. आता
तहसीलदार आणि प्रांतांनी सांगितल्याप्रमाणे आणि बीडीओनी सांगितल्याप्रमाणे आपल्या तालुक्यामध्ये तसं आपला विषाणूची महामारी ही जरा तरी नियंत्रणात आहे. आपले टोटल पॉझिटिव्ह पेशंट आहेत ते बरे होऊन डिस्चार्ज झाले आणि दुर्दैवाने त्यापैकी 13 मृत्यू पावलेले आहेत. कागल नगरपालिका हद्दीमध्ये 6, गुरगुडमध्ये 4 आणि ग्रामीण भागामध्ये 3. परंतु आपल्या तालुक्यामध्ये पॉझिटिव्हची संख्या कमी असल्यामुळे आपल्या मृत्यूचा दर हा 3.8 आणि रिकव्हरी रेट हा 52.8 हा देशापेक्षा राज्यापेक्षा कमी आहे. कारण आपल्याकडं पॉझिटिव्हची संख्या कमी आहे, त्यामुळे टक्केवारी वाढते. आता मी प्रांतसाहेब, तहसीलदार, बडीओ आणि दोन्ही मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपालिकेच्या निवडून आले की आपल्याला टेस्ट वाढवल्या पाहिजे, अँटीजेन टेस्ट वाढल्या पाहिजेत, स्क्रीनिंग वाढवलं पाहिजे आणि ज्यांना लक्षण आहे त्यांना आपण तात्काळ CCC केंद्रातच आणलं पाहिजे. आता हे मृत्यूचं प्रमाण जे वाढायला आहे जिल्ह्यामध्ये याचं खरं कारण काय आहे की माणसं वेळेवर बाहेर येत नाहीत. मी हे अनेक वेळा सांगितलं, अंगावर काढतात आणि जेव्हा ते बाहेर येतात आणि स्वॅब तपासायला जातात टेस्टला, तेव्हा स्वॅबचा रिपोर्ट यायला बुद्धीत होतात आणि पूर्णपणाने त्याचे रंग म्हणजे फुफ्फुस हे फार मोठ्या प्रमाणात इफेक्ट होतं आणि हे मृत्यूचं प्रमाण वाढतं. आता मी मगाशी दुयेकडे फोन केला होता, मला घरात काहीतरी सांगितलंय मला, तर माझी आता तुम्हाला सगळ्याला सूचना अशी आहे, मी आज वरती बोलणार आहे, लक्षणं दिसल्याबरोबर हा कोरोना आहे म्हणून आपण त्याने उपचार सुरू केले, त्याची वाटच बघता कामा. त्या गोळ्या द्यायचं असेल, ते रेमडिसिव्हिर इंजेक्शन द्यायचं असेल, हे तात्काळ चालू केलं आणि म्हणून ह्यामुळेच आपण त्या मृत्यूचं प्रमाण कमी होते. दुसरा कुठलाही मार्ग आपल्याकडे नाही. दुसरी गोष्ट की रात्री बेरात्री आम्हाला फोन येतात की बेड मिळत नाही. तर काय होते, शेवटच्या वेळेला आल्यामुळं तर ऑक्सिजनची आणि व्हेंटिलेटरचीच आवश्यकता असते आणि मग बेड मिळते आणि मग या दवाखान्यात बेड नाही, त्या दवाखान्यात बेड नाही, 3-4 आणि त्यामुळं शासनाने एवढं काम केलेलं. गेली 5 महिने तुम्ही संघर्ष करताय, लढताय, आपल्या जीवावर उदार होऊन, परंतु अपेक्षा आपल्याला होणार आहे माहिती असून, किती दिवस ही लढाई चालणार आहे माहिती असून आपण संघर्ष करतो. म्हणजे या छोट्या छोट्या कामामुळे आपण बदनाम होतो. आता प्राथमिक 3 नंबर दिलेले आहेत. वास्तविक मी मागच्या सातारा आणि कोल्हापूरच्या पवारसाहेबांच्या उपस्थित झालेल्या आणि आरोग्यमंत्री उपस्थित झालेल्या बैठकीत सुद्धा मी याची स्पष्टपणे सांगितलं होतं, कुठल्याही दवाखान्यामध्ये माणूस जर गेला तर त्याला प्रत्येक दवाखान्याने घेतला पाहिजे, निदान कॅज्युअलिटीमध्ये नेऊन त्याला उपचार सुरू केले पाहिजे आणि बेड जर नसतील तर ती कमिटी जी आपली आहे जिल्ह्याची तिने ताबडतोबीनं त्याची गोष्टी बेडची व्यवस्था केली पाहिजे. आता तुम्ही CCC केंद्रामध्ये हे सगळं करत नाही, ती करण्याची आवश्यकता आहे. मी आज म्हटलं की बाबा आज रेमडिसिव्हिर सुरू करा, काय तुमचं फिजिशियन आहे सल्ला घ्या द्या ना, काय बिघडते नाही. हे काळजी केंद्र आहे. कसं काळजी केंद्र आहे? तुम्ही जोपर्यंत ह्या सगळ्या CCC केंद्रामध्ये ही व्यवस्था करणार नाही तोपर्यंत याचा सगळा भाग हा त्या CPR होईल खाजगी दवाखान्यामध्ये. आणि कसलंही लक्षण आलं तर त्याचा टेस्टच्या आधी आता लक्षणं ठरलेली आहेत, ताप, खोकला, सर्दी, चव न येणं, वास न येणं आणि काय असेल ते आलं की ताबडतोबीनं तो करोनाच आहे समजून असा उपचार सुरू केला तरच तो माणूस वाचू शकेल. आता काल दुर्दैवानं आमच्या गेल्या आठवड्यामध्ये काल आणि त्याच्या आधीच्या आठवड्यात एका घराचे वडील मुलगा गेला. वास्तविक फार मोठं किती कुटुंबाचं नुकसान झालं. आता कोण आहे मागं त्यांच्या? शासन म्हणून आम्ही राहू, पक्ष म्हणून आम्ही राहू, परंतु मृत्यू हा दुर्दैव आहे. प्रत्येक माणूस वाचवण्यासाठी आपल्याला शेवटपर्यंत संघर्ष केला पाहिजे. ही घरातली आपल्या व्यक्ती आहे आणि तो जगलाच पाहिजे अशा पद्धतीने आपले प्रयत्न असले पाहिजे. म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगेन, हा तुमचा प्रश्न पॉलिसीचा भाग आहे. मी आता
आज कलेक्टर भेट देऊन मी सांगणार आहे की हे 8% वाढणार, विस्फोट होणारच आहे, ही संख्या वाढणार. सप्टेंबरमध्ये याचा फ्लॅट म्हणजे खाली यायला सुरू होईल. ऑगस्टपर्यंत आपल्याला काळजी घेतली पाहिजे. आणि पोलिसांनी काय केलं पाहिजे, पोलिसांना काय बोलतोय आम्ही, मास्क घालत नाही. आणि आपण तहसीलदार असतील, बीडीओ असतील, शिव असतील, हे स्क्रीनिंग बंद करू नका आणि उगाच नाटक करून गोड बोलू नका. मला सगळं कळतंय, कठोरपणानं स्क्रीनिंग करा. अँटीजेन टेस्ट वाढवा, अँटीजेन टेस्ट आहे का तुमच्याकडे किट, आणि जसं वाढवा, पुढे पॉझिटिव्ह संख्या वाढते. म्हणून ते झाल्याशिवाय माणसं बाहेर येणार नाहीत, माणसं बाहेर आल्याशिवाय उपचार होणार नाहीत आणि उपचार झाल्याशिवाय तो जिवंत राहणार. तुम्हाला किती वाढून थोडं काय मिळत नाही, त्या वाट्यामुळे काय फार आपल्यावर काय होते असं ते डोक्यात तुला जोपर्यंत संख्या वाढणार नाही तुम्हाला हा रोगच आटोक्यात येणार. आणि हे मुंबईमध्ये धारावीत केलं, हेच दिल्लीला केलं, हेच केरळला. म्हणजे आपण व्हायरस आपल्या मागे जपायला आपण व्हायरसच्या मागे पडलं पाहिजे आणि त्याला शोधला पाहिजे, तरच हे आपल्याला दिवशी. आणि ते चिंता कोणाला पॉझिटिव्ह किती वाटते काय वाटते. आता कागद रुग्णात सगळ्या जिल्ह्यात कमी आहे कधी पडल्यानंतर, म्हणून काय फार आपली हे नाही. मॅडम लई खुशी झाली, आज पॉझिटिव्ह कमी आहे. पॉझिटिव्ह कमी धोक्यात आहे, पॉझिटिव्ह वाढले पाहिजे, टेस्ट वाढल्या पाहिजे. आणि सरकारी दवाखान्याची आता काय झालं, आपण अनेक ठिकाणी आता व्यवस्था केली. आता कागदाला आपण 200-250 बेड वाढवले त्या चेकपोस्टच्या गोडाऊनमध्ये. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या हॉस्पिटलमध्ये वाढवले, बाळूमामाच्या तिथे वाढवले, मुरगुडचे काही खाजगी आपण दवाखाने घेतले, किंवा आता कोल्हापूरला आपण सैनिक दरबारला केलं, शिबिराला वाढवलं, शिबिर वाढवलं. पण आपल्याकडे शासनाकडं आपल्याकडे एवढे डॉक्टर्स नाही, आपले नर्सेस नाही, पॅरामेडिकल स्टाफ नाही. आणि म्हणून खाजगी डॉक्टर्सनी पुढे यावं. त्याशिवाय हा हे आता कधी ते का पुढे येत नाही, का ते घाबरत आहे. तुम्ही जर ही ड्युटीज पत्करली असेल, तुम्ही सेवाच मान्य केली असेल, समजा उद्या मिलिटरीचा बॉर्डरचा सैनिक मला गोळी लागते काय होणार देशात आपल्या. म्हणून आम्ही MBBSला 60,000 रुपये महिन्याला द्यायचा निर्णय घेतलेला आहे. आणि जो पोस्ट ग्रॅज्युएट आहे फिजिशियन त्याला 2 लाख रुपये देतो आपण महिन्याला, तरी येत नाही. तर माझी त्याला हात जोडून विनंती आहे, जर ते आले नाहीत तर त्याला नेसवा कायदा लावावा लागेल, त्यांचं रजिस्ट्रेशन रद्द करावं लागेल आणि त्याला फौजदारीच केस करावी लागेल. माझी अजून हात जोडून विनंती आहे की ह्या कामात पुढे या. आता समजा आमच्या कागदच्या गोडाऊनमध्ये आपण आता एक्सरे मशीन आणून दिले, मी एक्सरे काढला एखाद्या फुफ्फुसाचा, तर तो किती इफेक्ट झाला. जर आमच्या डॉक्टरला जर कधी सरकारी येत असेल तर त्यांनी सांगितलं पाहिजे ना, त्यांनी सल्ला दिला पाहिजे. आणि म्हणून आता ताबडतोबीने लक्षणे दिसतात. कोरोनाचा औषधोपचार चालू केला पाहिजे. त्याआधी किती आपण औषधाची निर्मिती केली आहे, 1000 डोस काल मी रेमडेसिवीरची पण दिले देतात, 1000 डोस. त्या शिवला विचारा, टोसिलिझुमाब म्हणून जे एक औषध आहे ते फार महाग आहे, ते शेवटी दिलं जाते, तेही मी उपलब्ध करून दिलेलं आहे. औषधाची कुठलीही कमतरता आता राहिलेली नाही. आणि ही लढाई अंतिम टप्प्यात झालेली आहे. कारण आता राहिलेले 2-3 महिने फक्त राहिलेले आहेत, हे संपणार आहे आता. तर रशियाला लस विकसित केलेली आहे. किती देशांचं जरी श्रेय किती घ्यायला प्रयत्न करू देत, त्यांनी लस विकसित केलेली आहे. ज्या ते एखादा राष्ट्राध्यक्ष देशाचा येऊन सांगतो की मी माझ्या मुलीला दिलेली आहे, त्यामध्ये तथ्य म्हणायला हरकत नाही. ऑक्सफोर्डची लस तंत्र येणार आहे. ऑक्सफोर्डच्या लसीचा फायदा आपला आहे, ते आपल्या देशातच ती तयार होणार आहे. आणि त्या सायरस पुनावालाच्या कारखान्यामध्ये फॅक्टरीमध्ये आली, ती मला वाटते ते जग पुरी होईल. मला वाटते हा लढाई आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. 2-3 महिने लढाई आहे. ज्याप्रमाणे तुम्ही गेली 5 महिने कष्ट करताय, तेवढंच आता राहिले 2-3 महिने कष्ट करा. ही लढाई आपण जिंकूनच दाखवू, एवढा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. आणि कमी टेस्टिंग करून आता असेल ना, पॉझिटिव्हची संख्या कमी ठेवल्याबद्दल मी प्रांतांचं मनपूर्वकपणा धन्यवाद देतो. सर्व शासकीय अधिकाऱ्यांचं राहिलेल्या काळात स्क्रीनिंग वाढवा, टेस्टिंग वाढवा, आपल्याकडे सगळी व्यवस्था करा. आणि मी वरती आज बोलतोय की ज्याला ज्याला ही लक्षणं दिसतील त्याला औषधोपचार ताबडतोबीने चालू केला पाहिजे. ज्या गोळ्या असतील, जे इंजेक्शन असेल ते दिलं पाहिजे. फक्त ते कोल्हापूरला रिफर केल्यावर द्या, यामुळंच मृत्यूचं प्रमाण वाढालं आहे. त्यामुळंच आपल्याला बेड
सगळा ताण हा शिकवावर येतोय, खाजगी दवाखान्यावर येतोय. या निमित्ताने या सूचना मी करेल. आणि ज्यांचं मृत्यू जे झालेले आहे त्यांच्या कुटुंबियांच्या मागे शासन म्हणून आम्ही आहोत. ते एकटे नाही. त्यांच्या मृत्यूबद्दल मी संवेदना व्यक्त करतो आणि दुर्दैवाने जे मृत्यू झालेले आहेत ते बद्दल मी खंत व्यक्त करतो. आणि या पुढच्या काळात मृत्यू होणार नाही त्याची सगळी जबाबदारी आपण घेऊया एवढा विश्वास या निमित्ताने देतो. आणि आपली सर्वांची मदत देतो. आपण सर्व शासकीय अधिकारी या कामात आहेत, त्यांनी जायला काही हरकत नाही. आमचा शिक्षणाचा कार्यक्रम आता होणार आहे, तर आपण सर्वांनी जावं अशी विनंती करतो आणि आपली आहे.